आत्ताच्या परिस्थिती शहरामध्ये जर अशी पाहिली तर आपण साधं पाणी लोकांना देऊ शकत नाहीये. आपण 100 कोटी रुपये नवीन इमारतीवरती सगळ्या त्याच्या इन्फ्रावरती खर्च करतोय. महापौर साहेब, हा विषय पाण्याचा विषय आहे, परिचालनाचा विषय आहे. त्याच्यामध्ये क्षेत्रीय कार्यालय वाढीचा उपसूचना त्यांनी जोडलेल्या आहेत. आत्ताच्या परिस्थिती शहरामध्ये जर अशी पाहिली तर आपण साधं पाणी लोकांना देऊ शकत नाहीये. अर्धा तास 1 तास पाणी येतंय आणि आपण 100 कोटी रुपये नवीन इमारतीवरती सगळ्या त्याच्या इन्फ्रावरती खर्च करतोय. ह्याच्यापेक्षा आमच्या थेरगाव परिसरामध्ये अजून एक पाण्याची टाकीची गरज आहे. ती पाण्याची टाकी पहिली बांधा ना साहेब तुम्ही, महापौर साहेब. हे बाकीचा खर्च 2 क्षेत्रीय कार्यालयांचा कशाला पाहिजे? नागरिकांची आत्ताची समस्या आहे ती पाण्याची समस्या आहे, त्याच्यावरती महत्वपूर्ण खर्च करा. उपसूचना आता त्याची रद्द करा. हा जो विषय आहे हा तुम्ही रद्द करा. जो पाण्याचा विषय, पाण्याची टाकी बांधा ना थेरगाव परिसरामध्ये. पाणी पाहिजे लोकांना, त्यासाठी तुम्ही भांडा ना. बाकीचा हा इतर खर्च करण्याची काहीच गरज नाहीये. क्षेत्रीय कार्यालयाची वाढवण्यापेक्षा तुम्ही पाण्यावरती फोकस करून जिथं जिथं पाण्याच्या टाकीची समस्या आहे ती ठिकाणी मिटवा. आमच्या गणेश नगर मध्ये अर्धा तास पाणी येते महापौर साहेब दिवसाआड. नागरिकांना हैराण झालेत त्याच्यावरती. बाकीचा हा खर्च थांबून त्याच्यावरती फोकस करा.